नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये थंडी स्पेशल डिशसाठी तुमचं सर्वांचं आज खूप स्वागत आहे। बरेच दिवस झाले सगळ्यांनी सांगितलं की मक्कई की रोटी और सरसों का साग करायचं आहे, तर ते आज आपण करत आहेत। बघा अप्रतिम झालेला आहे, कलर बघा किती छान, वास छान, कमीत कमी साहित्यात आपण केलेलं आहे। अतिशय हेल्दी असतं आणि बघा थंडीच्या दिवसातच ही भाजी मिळते सरसोची, कुठेही मंडईत मिळते। आणि इथे आपण मक्याच्या पिठाची रोटी म्हणजे मक्के दळून ही केलेली आहे। बघते मी टेस्ट कशी लागते आणि तुम्हाला सांगते। हां, एकदम सुरेख झालेली आहे, तर तुम्ही नक्कीच करून बघा, पण त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहिला पाहिजे। नमस्कार मंडळी, आपण करणार आहोत सरसों का साग आणि मक्कई की रोटी। थंडीच्या दिवसामध्ये सरसों का साग मिळतं, म्हणजे सरसोची भाजी ही मिळते। सरसो म्हणजे मोहरीची पानं, तुम्ही कुंडीत जरी लावलीत ना तरी चालेल। ही कशी असतात बघा, अशी मोठी असतात। आता मला ना आज लकीली ही कोवळी भाजी मिळालेली आहे। मी आपण भरपूर पाण्यामध्ये ही 2 वेळेला धुवून घ्यायची। इथे आपण पालक घेतलेला आहे, तो निम्मा आहे, म्हणजे एक जुडी मोठी जर सरसो असेल तर त्याच्या हाफ आपण पालक हेही पाण्यामध्ये आधी धुवून घ्यायचं। काही जण मेथी वापरतात, चंदन बटवा वापरतात, त्याच्या जोडीला चंदन बटवाही छान लागतो। आज नाही मिळाला तो। थंडीच्या दिवसामध्ये मुद्दाम सरसों का साग खावी भाजी, अतिशय औषधी असते। आपल्याला माहिती मोहरी उष्ण असते, ही भाजी अतिशय चवीला चांगली आणि आरोग्यदायी असते। असं हे आपण बारीक चिरायचं आणि मग नंतर कुकरमध्ये शिजवून घ्यायची। ही बारीक चिरते मी, कोवळी घ्या आणि देठं थोडी घ्यायची। याची देठंही औषधी असतात। यामध्ये आपण वाटीभर पाणी टाकायचं आणि ही सगळी भाजी टाकून कुकरला 2 शिट्ट्या आणायच्या आहेत। पालक आपण थोडा घातलेला आहे, तर हे भरपूर वाटतंय, पण शिजल्यावर मऊ होते भाजी, आपल्याला माहिती आहे। आपण 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे आपण टमॅटो 1 मोठा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर लसूण गड्डा 1 सोलून घेतलेला आहे। हे मक्याचं पीठ आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 असं मी पेस्ट करून घेतलेली आहे। चवीला मीठ, हिंग, हळद, तूप 1-2 चमचे आणि तेल पण पाव वाटी किंवा 2 ते 3 चमचे, एवढंच साहित्य। आपण कुठलेही मसाले वापरणार नाही आहे, कारण आपल्याला मेन सरसोची टेस्ट हवी आहे। पहिल्यांदा बघा, हळद, हिंग, तेल तापलं की हिंग, हळद, त्यानंतर आपण बारीक कांदा चिरून ठेवलेला आहे तोही घालायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा। यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट, याची टेस्ट छान लागते। त्यानंतर लसूण आपण फोडणीत न घालता असा लसूण यामध्ये घातलेला आहे। ते सगळं चांगलं परतायचं आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। आता तुपाने चव छान येते, पंजाबी तुपातच करत असतात। अतिशय सुरेख टेस्टची भाजी आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट रेसिपी कळेल आणि रोटी कशी करायची मकाईची तीही कळेल। माझी तर फेवरेट डिश आहे। भरपूर जणांना ही डिश आवडते, तुम्हाला माहिती आहे का? मलाही आवडते, पण माधुरी दीक्षितची फेवरेट डिश आहे। ती नेहमी सांगते ना, वरण भात आणि पंजाबीमधलं मक्कई की रोटी सरसों का साग। फिल्मी भरपूर लोकांना ही डिश आवडते आणि औषधीही असते आणि उन्हाळ्यात मुख्य मिळते, कारण मोहरीची पानं ही उन्हाळ्यात नव्हे, थंडीमध्ये मिळतात। आत्ता तुम्ही जर बाजारात गेलात तर तुम्हाला थंडीच्या दिवसात सगळीकडे मिळेल। साधारण 4 महिने तरी सरसोची पानं मिळतात आणि अगदी 20 रुपये जोडी मी आणली आज। मोठी जोडी होती पण 20 रुपयाला मिळाली। आता आपण हे बऱ्यापैकी परतलं आहे। आता टमॅटो घालायचा, सुरुवातीला नाही घालायचा। कांदा बऱ्यापैकी परतला की मगच घालायचा असतो। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे, चांगलं सॉफ्ट व्हायला पाहिजे।
अपर्णाज किचनचे व्हिडिओ तुम्ही जर प्रथमच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना कसं वाटतं ते. अगदी सॉफ्ट अशी शिजलेली आहे सरसू. असं चांगली घोटून घ्यायची. आपण जसं घोटतो तसं घोटायची. ती थंडीच्या दिवसात किती छान भाज्या खायला मिळतात. आपली हरभऱ्याची भाजी पण सगळ्यांना आवडते. आपले बरेच व्हिडिओ आहेत थंडी स्पेशल. बघा अशी घोटली मी आणि आपण त्यामध्ये घालायची आहे. आता बघूया. चांगलं परतलं गेलेलं आहे. आपण लाल तिखट घातलेलं नाही, यामध्ये मी मिरचीच घातली फक्त. काही जण लाल तिखट घालतात. आपण नंतर लाल मिरचीची फोडणी द्यायची वरती. यामध्ये आता आपण हे सगळं घालायचं आहे कुकरमधलं. आता हे असं छान घोटायचं. हे बघा अगदी व्यवस्थित घोटलं जायला पाहिजे. जसं आपण आपल्या भाज्या करतो पालेभाज्यांमध्ये घोटतो तसंच. आणि याला मात्र आपल्याला पीठ लावायला लागतं मक्याचं. पिवळ्या मक्याचं पीठ जनरली बाजारात सगळीकडे मिळतं. आजकाल स्टोअरमध्येही मिळतं, ऑनलाईनही मिळतं. तसं हे मी थोडंसं 1-2-3 चमचे मक्याचं पीठ घेतलेलं आहे. हे असं घालणार आहे आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं. रबरबीत म्हणतो पण सरसरीत अशी व्हायला लागते ही भाजी. कलरही छान आला आणि मैत्रिणीनं वासही मस्त येतो आहे मला. तुम्ही मात्र व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. गरज वाटली तर असं अर्धी वाटी ते 1 वाटी आपण पाणी घालायचं आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते बघायचं आणि पाणी घालायचं. आता वरती आपण थोडीशी लाल मिरचीची फोडणी द्यायची आहे लसूण घालून. शिजू देत अजूनही हे, म्हणजे सगळं असं मस्त बाइंड होईल. आता आपण तुपाची फोडणी देणार आहे. त्यासाठी मी इथं 1 चमचा तूप घेतलेलं आहे. ऐच्छिक आहे फोडणी. इथे लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे मी. ठेचला नाही आहे, फक्त फार लाल करायचा नाही लसूण. थोडासा हिंग आणि हळद अशी आपल्याला ही खमंग फोडणी वरून द्यायची आहे. आणि हे झालं की लगेच आपण मकईची रोटी करायला घ्यायची. शेवटपर्यंत म्हणून व्हिडिओ पहा आणि नक्की सांगा तुम्हाला कसं काय वाटलं आहे. बघा थोडा हाफ फ्राय झाला आहे लसूण आणि झाकायचं लगेच. इकडे आपली कढई दिसते आहे. जो वास आतल्यात राहतो अतिशय सुरेख वास येईल. आता इथे आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे. आपण जसं ज्वारीचं पीठ करतो तसंच हे मक्याचं पीठ आहे. हे मला वाटते पांढऱ्या मक्याचं दिसतं आहे. तुम्हाला कुठेही मिळेल. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे आता गरम पाण्यामध्ये मळायचं आहे. हे बघा गरम पाणी घेतलं आहे मी. आपण जसं कणिक मळतो तसंच भाकरीला मळतो साधारण. मी यात थोडीशी हळद घातली कारण हे पांढऱ्या मक्याचं पीठ असावं असं वाटतं आहे. पिवळा मका असला स्वीटकॉर्नचा की मग ते गोडसरी असतं आणि पिवळं असतं. माझ्या लक्षात आलं आत्ता. हा गरम आहे. हाताने असं करून घ्यायचं गोल आणि आता पोलपाटवर आपण लाटूया. थोडंसं पीठ घातलेलं आहे. लाटण्याला पण पीठ लावायचं. तूप लावून भाजायचं हे. फुलक्याप्रमाणे हे आपण भाजू शकतो. ही तूप लावायचं असं भाजताना.
अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी. बघा आता ही फुगत आहे. जसे फुलके फुगतात तशी अगदी ही फुगते.